मला आज खरं तर विद्यार्थी सेनेचे खूप आभार मानायचे की तुम्ही एक उत्तम कार्यक्रम घेतला. महेश, तुम्ही उत्तम कार्यक्रम घेतला. जेव्हापासून मी विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष झालो तेव्हापासून माझे एकच स्वप्न होतं की आपण प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. ते तुम्ही माझं स्वप्न साकार करताय. मी जे वर्धापन दिनाच्या दिवशी बोललो की मी तुमच्यामुळे, तुम्ही माझ्यामुळे नाही आहे, हे मला वाटतं की तुम्ही कुठेतरी साकार करताय. हे मला खूप बरं वाटतं. विद्यार्थ्यांशी आणि विद्यार्थ्यांशी बोलायला मी अजून मला वाटतं ते खूप लहान आहे, पण मला वाटतं आज पालकांशी बोलायला आलोय. कारण जे माझं स्वप्न होतं आणि जे तुमचं पण स्वप्न आहे की कुठेतरी मुलगा किंवा मुलगी शाळेत गेल्यावर ते कुठेतरी सुरक्षित असावं, त्यांच्या आयुष्यात काही अडचणी नसाव्या, किंवा कुठेतरी महाविद्यालयात गेल्यावर ते सुरक्षित असावे. काही अडचण असेल तर कोणीतरी सोडवली पाहिजे. काही गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचू नाही शकल्या तर कोणीतरी पोहोचलं पाहिजे. तर आम्ही आहोत हेच सांगायला मी तुम्हाला आज आलोय. कारण मला माहिती आहे ती भीती काय असते. कारण माझा मुलगा आता शाळेत जाणार आहे की कुठेतरी एक ती भीती असते की मुलाला काय झालं, मुलीला काय झालं तर पुढे काय, उशिरा फोन आला तर पुढे काय. आणि माझं म्हणणं आहे की महेशजी, तुम्ही जसं बोललात की इकडे आता मुलींवर हात टाकण्याचे जे हे वाढले इन्सिडेंट, त्यांचे हातपाय तोडून तुम्ही पोलिसांना दिलं पाहिजे.